अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे ठाण्यामध्ये दाखल होत आहेत। राज ठाकरे आनंद आश्रमात आनंद दिघेंच्या प्रतिमेचं दर्शन घेणार आहेत। आज राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा होती आणि त्यापूर्वी आनंद आश्रम इकडे जाऊन आनंद दिघेंच्या प्रतिमेचं ते दर्शन घेतील आणि या त्यांच्या ठाणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागताची राज ठाकरेंच्या स्वागताची जोरात तयारी पाहायला मिळते। आनंद आश्रम परिसरातून अक्षय भाटकर आपल्यासोबत आहेत ताजी अपडेट द्यायला। अक्षय, आजचा नेमका हा सगळा कार्यक्रम कसा असणार आहे? किती वाजता पोहोचतील राज ठाकरे तिथे? थोड्याच वेळात राज ठाकरे पोहोचणार आहेत। आपण आनंद आश्रमामध्येच आहोत। शिवसेना सोडल्याच्या नंतर कदाचित पहिल्यांदाच राज ठाकरे हे या आनंद आश्रमात येणार आहे। आपण पाहताय तयारी पूर्ण झालेली आहे, शिवसैनिक आलेले आहेत आणि या आनंद आश्रमाच्या बाहेर देखील मनसैनिक आणि शिवसैनिक जमलेले आहेत। शिवसेनेकडून एक मोठा सत्कार केला जाणार आहे, स्वागत केलं जाणार आहे। शिवसेनेकडून देखील स्वागत केलं जाणार आहे का, काय सांगाल? शिवसेनेकडून राजसाहेबांचं स्वागत करण्यासाठी सर्व नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आता इथे जमलेले आहेत। कारण शिवसैनिकांच्या आव्हानानुसारच आज राजसाहेब ठाण्यामध्ये येत आहेत आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सुद्धा त्यांचं आज सभाचं आयोजन करणार आहे। आणि इथे श्रीकांत शिंदे देखील आलेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी इथे मंत्री शंभूराज देसाई देखील दाखल झालेले आहेत। अगदी थोड्या वेळातच राज ठाकरे येणार अशी शक्यता सांगितली जाते आणि आपण जर बाहेरचा एकूण माहोल बघितला तर बाहेर देखील मोठा स्टेज इथे बांधण्यात आलेला आहे, ज्या स्टेजवर राज ठाकरे हे भाषण देखील येथील संबोधित करतील अशी शक्यता आहे। त्याच्यामुळेच या ठिकाणी मोठा स्टेज बांधून त्या ठिकाणी वाक्य देखील लिहिलेलं आहे, आनंदाची जागा आहे, आनंद अजूनही जागा आहे, अशा प्रकारचा बॅनर इकडे लावण्यात आलेला आहे। एक प्रकारे राज ठाकरेंच्या स्वागताची एक मोठी तयारी ही शिवसेनेकडून आणि भाजपकडून करण्यात आलेली आहे। भाजपचे देखील जिल्हा प्रमुख आणि सर्व नगरसेवक इथे दाखल झालेले आहेत, शिवसेनेचे सगळे माजी नगरसेवक दाखल झालेले आहेत। अशा प्रकारे आता राज ठाकरे यांची वाट बघितली जाते आणि राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी जमलेले आहेत। श्रीकांत शिंदे आलेले आहेत, मुख्यमंत्री देखील या आनंद आश्रमात येणार अशी शक्यता सांगितली जाते। मात्र मुख्यमंत्र्यांचा नाशिकचा दौरा आहे, त्या दौऱ्यासाठी ते निघणार आहेत, मात्र त्याच्या आधी तयारी पाहण्यासाठी तरी मुख्यमंत्री येतील अशी शक्यता सांगितली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।